ऐका महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। नमस्कार, गरजा महाराष्ट्र न्यूजच्या बुलेटिनमध्ये मी अयाज मोहसिन आपला मनपूर्वक स्वागत करीत आहे। पाहूया आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या। रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकिटात 1 एप्रिलपासून दरवाढ लागू केली आहे। प्लॅटफॉर्म तिकीट 5 रुपयांऐवजी आता 10 रुपयांचे करण्यात आले। रेल्वे आरक्षण कालावधीत देखील वाढ करण्यात आली आहे। राज्यसभेत मंगळवारी आवाजी मतदानाने रेल्वे अर्थसंकल्प मंजूर करून लोकसभेकडे परत पाठवण्यात आला आहे। रेल्वेचे प्लॅटफॉर्म तिकिटात वाढ करून 1 एप्रिलपासून तिकिटाचा दर 10 रुपये करण्यात आल्याचे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले। रॅली, यात्रा, उत्सव किंवा विशेष कार्यक्रमाच्या वेळी गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वे व्यवस्थापकाला प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर 10 रुपयांपेक्षा अधिक करण्याचे अधिकार देण्यात आले। रॅली, यात्रा किंवा उत्सवादरम्यान प्लॅटफॉर्मवर अधिक गर्दी होते आणि त्याचा त्रास इतर प्रवाशांना होतो, त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या प्रकारचा निर्णय घेतला आहे। रेल्वे आरक्षण कालावधी वाढवण्यात आला असून 60 दिवसांऐवजी ते 120 दिवस अगोदर तिकीट आरक्षित करता येणार आहे। यामुळे दलाली टाळण्यास मदत मिळणार असून प्रत्यक्ष प्रवाशांना याचा लाभ होईल। या महिन्याच्या अखेरपर्यंत रेल्वेचे सॉफ्टवेअर बदलण्यात येणार आहे। रेल्वेचे खाजगीकरण होणार नाही। रेल्वे राष्ट्राची संपत्ती आहे, असे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले। परदेशामध्ये असलेल्या काळ्या पैशाबाबत मोदी सरकारने कठोर तरतुदी केल्या आहेत। या संदर्भातील विधेयक मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केले गेले आहे। विशेष म्हणजे याच अधिवेशनात हे विधेयक संसदेत मांडले जाणार, त्यामुळे परदेशात आणि देशात काळा पैसा साठवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे। प्रस्तावित कायद्यानुसार विदेशातील काळ्या पैशाची माहिती दडवणाऱ्यांना किमान 10 वर्ष खडी फोडायला जावे लागणार। याशिवाय जेवढा काळा पैसा सापडेल त्याच्या 300% अधिक दंड करण्याची शिफारसी कायद्यात करण्यात आली आहे। परदेशात काळा पैसा लपवणाऱ्या अनेकांची नावे सरकारकडे आली आहेत, ती लवकरात लवकर जाहीर केली जातील, असे संकेतही केंद्र सरकारने दिले आहेत। याबाबत कायदा करण्याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याआधीच बोलून दाखवला होता। सरकार सत्तेवर आल्यावर पहिल्याच बैठकीत काळा पैशांबाबतचा SIT ही स्थापन केला। नीलम रिटेलर्स कंपनीने नाहूरमध्ये उभारलेल्या सनरूफ प्रीमियम रेसिडेन्सीज या श्रीमंतांच्या वसाहतीतल्या 2 टावरचे 10 मजले मुंबई महापालिकेने अवैध ठरवले। पालिकेच्या तक्रारीवरून नवघर पोलिसांनी कंपनी विकासक चंपालाल वर्धन आणि त्यांच्या 2 सहकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवून अवैध मजल्यांच्या बांधकामास बंदोबस्त पुरवण्याची तयारी दाखवली आहे। नाहूर रेल्वे येथील स्थानकाजवळील गोरेगाव लिंकजवळ वर्धन यांनी 25 मजल्यांचे 2 आलिशान टावर उभारले आहेत। या टावरमधील फ्लॅट 2 BHK आणि त्यापुढील आहेत। प्रत्येक फ्लॅटची किंमत साधारण 1.5 कोटीच्या वरती आहे। हे बांधकाम ज्या भूखंडावर झाले आहे तेथील भूमिपुत्र कुंदन मोहन पाटील या तरुणाने माहिती अधिकाराचा वापर करून वर्धन यांच्या नीलम रिटेलर्स कंपनीने केलेल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडली आहे। सप्टेंबर 2013 मध्ये या अनधिकृत टावर प्रकरणी चौकशी व कारवाई करण्याचे आदेश तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना दिले होते। त्यानुसार कुंटे यांनी टी विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त चंदा जाधव यांना चौकशी कारवाई करण्यास सांगितले। जाधव यांनी केलेल्या चौकशी व तपासात वर्धन यांच्या नीलम रिटेलर्स कंपनीने 4 माळ्यांची परवानगी असताना तब्बल 14 माळे उभारले आहेत। 5 ते 14 माळ्यांचे बांधकाम दंड आकारून नियमित करण्यात आले। मात्र त्यानंतर पुढील बांधकामासाठी परवानगी नसताना किंवा तसा प्रस्ताव ही अथवा अर्ज देखील नसताना या कंपनीने 15 ते 25 माळ्यांचे बांधकाम केले, जे अवैध आहे। राज्यमंत्री सामंत यांच्या आदेशापासून या प्रकरणी झालेल्या प्रत्येक कारवाईची कागदपत्रे तक्रारदार पाटील यांनी माहिती अधिकारात मिळवली। सध्या संपूर्ण महाराष्ट्रात माफिया वाळूंचे उपशांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे। पंढरपुरातील चंद्रभागेतील अवैध वाळू उपसामुळे वाळवंटाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे। शिवाय अनेक प्राचीन मंदिरं, संतांच्या समाध्या आणि घाटही खचू लागले आहेत। न्यायालयाच्या निर्देशानंतर वाळू उपसा थांबवण्यासाठी प्रशासनाने वाळवंटाकडे येणारे सर्व मार्ग बंद केले आहेत। मात्र अगदी गाढवांचा वापर करून रात्रभर वाळवंटातील वाळू बाहेर काढली जाते। रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत शेकडो गाढवांच्या सहाय्याने हजारो ब्रास वाळू उपसली जाते। त्यानंतर घाटावर उभ्या असलेल्या वाहनातून ती रवाना केली जाते। वारकरी संप्रदायातील पूजनीय संतांच्या समाध्या वाळवंटात असून आता हा वाळू उपसा थेट घाटाच्या पायऱ्यापर्यंत पोहोचू लागल्याने भाविकांना देखील पायऱ्या उतरून आल्यावर या खड्ड्यात जीव गमवावा लागेल इतकी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे। याशिवाय वाळवंटात असणारे कीर्तनकारांच्या पारंपरिक काळाच्या जागेत 4 फुटापेक्षा जास्त खोलीचे खड्डे निर्माण होऊ लागल्याने हे कीर्तन प्रवचन कोठे करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे। प्रशासनाने नेहमीप्रमाणे अवैध वाळू उपशाच्या या प्रकाराकडे कानाडोळा केला आहे। जर हा प्रकार असाच काही दिवस चालू राहिला तर वाळवंटाचं अस्तित्व धोक्यात येईल अशी भीती वारकरी संप्रदायाने वर्तवली आहे। त्या समाधीच्या शेजारनं आता सुद्धा आपल्याला वाळवंटात पाहायला मिळेल की समाधीच्या शेजारानं, मंदिराच्या शेजारानं ती वाळूची निघत चाललेली आहे। कदाचित पुढे काही दिवसांनी त्या वाळू उपशानं किंवा ती वाळू काढण्यानं ते समाधी असेल किंवा मंदिर असेल ह्या पडण्याची शक्यता आहे। आणि वारकरी संप्रदाया दृष्टीने जेवढं महत्त्व त्या समाधीला वगैरे आहे, जेवढं महत्त्व ह्या वरच्या मठ मंदिरांना आहे, तेवढंच महत्त्व खालच्या समाध्यांना सुद्धा आहे। याच्यामध्ये जे बॅरिकेटिंग केले त्यामुळे वाहनांचं कुठलीही ये जा जरी तिथे नसली तरी जी गाढवांवरून होणारी वाळू वाहतूक आहे हे आमच्या समोर थोडंसं चिंतेचं कारण आहे।
कारण ही लोक महिला आणि मुलांचा वापर करतात आणि रात्री 12 नंतर ही वाहतूक करतात. तरी देखील आम्ही बैठी पथकं आता करत आहोत. मेक इन महाराष्ट्राच्या निवड घोषणा होत असतील आणि समाजात जर सर्व धर्मियांना स्थान मिळत नसेल तर असा आर्थिक विकास करून आपण काय साधणार आहात, असा जडजडीत सवाल करत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पानसरेंच्या हत्येच्या मुद्द्यावरून सरकारला चांगलेच धारेवर धरले. पानसरेंच्या मारेकऱ्यांमध्ये देशाला तोडणारा विद्वेषक प्रचार आहे असा आरोपही त्यांनी केला. या सरकारनं कुंभमेळ्याच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी CCTV भाड्याने घेतल्याचा उल्लेख करत सरकारने आता सुरक्षा व्यवस्था सुद्धा भाड्याने दिली आहे का असा सणसणीत टोलाही त्यांनी सरकारला लगावला. राज्यात माहिती अधिकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर होणारे वारंवार हल्ले आणि त्या हल्लेखोरांवर कारवाई करण्यात सरकारला येत असलेलं अपयश या विषयावर विरोधी पक्षांद्वारे आयोजित केलेल्या चर्चेत त्यांनी बोलताना सरकारवर चौफेर हल्ला चढवला. ते म्हणाले की आज समाजाला प्रत्येक घटक स्वतःला असुरक्षित समजू लागलाय. ही बाब सरकारला निश्चितच भूषणावं नाही. राज्यात दरोडे, हत्या, महिला अत्याचार असो किंवा दलित अत्याचाराच्या घटना असा एकही गुन्ह्याचा प्रकार नाही की ज्यात वाढ झालेली नाही, असेही ते म्हणाले. कॉम्रेड पानसरेंच्या हत्येचा उल्लेख करताना ते म्हणाले की पानसरेंची हत्या होणे म्हणजे पुरोगामी विचारांना मूठ मातीत देण्यासारखे आहे. हे प्रकरण सरकारकडून अतिशय असंवेदनशीलतेनं हाताळले जात आहे. पानसरेंच्या मारेकऱ्यांमध्ये देशाला तोडणारा विद्वेषक विचार आहे. आपल्या सहकारी पक्षांनीही पानसरेंच्या हत्येबाबत आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. त्याला काय उत्तर आपण देणार आहात असा सवाल करत त्यांनी आता तरी राज्याला स्वतंत्र गृहमंत्री देणार का याबाबत थेट मुख्यमंत्र्यांकडेच विचारणा केली आहे. केंद्रात गेल्या काही काळापासून अनलॉफुल ॲक्टिव्हिटी ॲक्ट हे विधेयक मंजुरीविना पडून आहे. त्याच्या मंजुरीसाठी आपण आता तरी पाठपुरावा करणार आहात की नाही, तसेच अजून किती दाभोळकर आणि पानसरेंच्या हत्यांची आपण वाट पाहत आहात असा सवाल करत त्यांनी सरकारच्या नैतिकतेला आणि सदसद विवेकबुद्धीला आवाहन दिले. आपल्या भाषणात त्यांनी मुख्यमंत्री विरोधी पक्षात असताना त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची आठवण करून दिली. विखे पाटील म्हणालेत की गडचिरोलीत कायद्याचे राज्य नाही असे आपण एकदा म्हणाला होता. मग या नक्षलग्रस्त भागात कायद्याचे राज्य आणण्यासाठी आता आपणच गडचिरोलीच्या पालकमंत्री पद स्वीकारा असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलाय. राज्य सरकारनं 2013-2014 या आर्थिक वर्षात कृषी व यंत्रमागास सवलतीच्या दरानं वीज पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला भरपाईपोटी 9,000 कोटी रुपये दिले असून स्वस्त दराने अथवा अत्यल्प दरानं अन्नपूर्णा आदी योजनांमध्ये धान्य पुरवण्यासाठी शासनाने 762 कोटी तर ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक, विद्यार्थी आदी घटकांना सवलतीच्या दरानं एसटी महामंडळांना सवलत दिल्याची पाहणी अहवालात नमूद केली आहे. मित्रांनो, तुर्तास इथेच थांबूया. मात्र आपण पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत, सदैव आपल्या पाठीशी. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.